केशवजी, आपण बघतोय खरं तर आता मोठ्या पद्धतीने दोन ठाकरे बंधू एकत्र येणार याची चर्चा तर राज्यभरात होती आणि आता हा कार्यक्रम उद्यावरती आलेला आहे. कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे, घडामोडींकडे? दोन बंधू एकत्र यावेत की नाही हा त्या दोन बंधूंचा सर्वस्वी प्रश्न होता. त्यामध्ये इतर कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा कुठल्याही व्यक्तीला त्याबद्दल काही आक्षेप असण्याचं किंवा काही म्हणण्याचं कारण नाही. राहता राहिला प्रश्न असा आहे की मराठी बद्दलचं जे काही सुरू आहे ते स्वाभाविकपणे महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे एका अर्थाने गेलेली स्पेस, गेलेली आपली राजकीय पत मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. खरं म्हणजे मी आत्ताच काही वेळापूर्वी ट्विट केलंय, मराठीबद्दल उद्धव ठाकरे फार तावातावानी बोलतायत, मराठी भाषेचे रक्षणकर्ते असल्याचा दावा ते करतायत. पण प्रत्यक्षामध्ये मुंबई महापालिकेच्या शाळा 21 शाळांमध्ये मराठीला तिसऱ्या नंबरवर नेण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलंय. 2021 मध्ये 21 शाळा या सीबीएसई करण्या आणि अन्य अभ्यासक्रमासाठी करण्यात आल्या महापालिकेच्या मराठी शाळा. आता या शाळांमध्ये इंग्रजी पहिलं, हिंदी दुसरं आणि मराठी तिसरी भाषा आहे. मला सांगा, हे पातक कुणाचं आहे? माशेलकर समितीमध्ये हिंदी सक्तीची करण्याचा समितीमध्ये सक्ती करण्यात आली. तो निर्णय सुद्धा उद्धव ठाकरेंनी घेतला होता. ती उद्धव ठाकरेंची समिती होती. आता मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांमध्ये मराठी भाषा तिसरी करण्याचा निर्णय करताना हे उद्धव ठाकरेंनी केलं. राज ठाकरे खरोखर उद्धव ठाकरेबद्दल जाब विचारण्यात काय माझा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे याबद्दल मराठी जनतेची माफी मागणार आहेत का, हाही माझा प्रश्न आहे. केशवजी, खरं तर जे जी.आर. रद्द करण्यात आले, मुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीची घोषणा केली, तर या सगळ्या गोष्टीचं श्रेय हे मराठीसाठी एकत्र आल्यामुळे झालं असा सुद्धा दावा करण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा इतर विरोधी पक्ष सुद्धा एकत्र आले, त्यामुळे भाजपाला रद्द करावं लागलं, अशा प्रकारची भूमिका सुद्धा त्यांनी मांडलेली आहे. असं आहे की मुळामध्ये आमच्या दृष्टीने हा प्रतिष्ठेचा प्रश्न नव्हता. अगदी ज्यावेळी सुरुवातीला जी.आर. आला त्यावेळी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले होते आणि त्यानंतर सुद्धा या संदर्भात सांगण्यात आलं होतं की मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की या संदर्भात साकल्याने सर्वांचा विचार करू आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ. पहिल्या दिवशी सांगितलं तरी या लोकांनी तो मोर्चा काढायचं ठरवलं होतं. नंबर 2, आमच्या दृष्टीनं प्रतिष्ठेचा मुद्दा नव्हता. नंबर 3, यातला विरोधाभास उद्धव ठाकरेंचा किती आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय. जे उद्धव ठाकरे मराठीबद्दल फार दावा करतात, प्रत्यक्षात 2 निर्णय, एक माशेलकर समिती आणि मुंबई महापालिकेमध्ये मराठी शाळात मराठी तिसरी भाषा करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला. नाही, अगदी खरं केशवजी, हा प्रश्न याच्याबद्दल विचारायचं कारण असं की उद्या जो कार्यक्रम होतोय, खरं तर या कार्यक्रमामध्ये स्टेजवरती फक्त ठाकरे बंधू दिसणार आहेत. म्हणजे हा जी.आर. रद्द झाला, हे यश त्यांचं आहे आणि त्यानंतर हा मेळावा होतो आणि दोन ठाकरे बंधू एकत्र दिसत आहेत. त्याबद्दल काय सांगाल? मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही किती जरी दावा करण्याचा प्रयत्न केला, किती जरी आणण्याचा प्रयत्न केला, तरी महाराष्ट्रातली जनता ही दुधखोळी नाही. दोन भाऊ एकत्र यावेत की नाही हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. त्याबद्दल कुणालाही काही म्हणण्याचा अधिकार नाही. पण दोन भाऊ एकत्र येणं ही दोन भावांची राजकीय गरज आणि मतांची गरज आहे. हे न कळण्यात की महाराष्ट्रातली जनता दुधखोळी नाही. अगदी. आणि एक महापालिका महत्वाची निवडणुका यातलीच माहिती समोर येते, ती म्हणजे उद्या स्टेजवरती फक्त दोन ठाकरे बंधू असतील, इतर कोणतेही नेते नसणार आहेत आणि कोणाला पुष्पगुच्छ दिला जाणार नाही, अशा प्रकारची रूपरेषा आहे. मला यातच सगळं कळतं ना. मग का हो, मग तुम्ही सर्वपक्षीय मेळावा असं तुम्ही त्याला घोषणा, कुठलाही अजेंडा नसलेला मेळावा, कुठल्याही पक्षाला पक्षाचा अजेंडा नसेल, झेंडा नसेल, सर्व पक्षांनी एकत्र यावं. खरं म्हणजे त्या दोन ज्यावेळी आवाहन केलं होतं त्यावेळी सर्व पक्षांनी त्याला पाठिंबा दिला होता. जयंत पाटलांनी पाठिंबा दिल्याचं पत्रक काढलं होतं, काँग्रेसने पाठिंबा दिलं पत्रक काढलं होतं, ते कम्युनिस्ट बाकी सगळे जे काही त्यांनी पाठिंबा दिलं काढलं होतं. मग श्रेय दोघांचं कसं? खरं म्हणजे सन्मान त्यांचाही करायला जर करायचं असेल तर त्यांनाही मानाचा मान दिला पाहिजे, त्यांनाही सन्मान केला पाहिजे. या इतर राजकीय पक्ष ज्यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला होता, सहभागी होण्याचं आश्वासन दिलं होतं, त्या सगळ्यांना अशा पद्धतीने न बोलता केवळ दोघांचं, खरं मी दोघांचं घरगुती काय उत्सव आहे तो घरी करावा, त्यात आक्षेपासून कारण नाही कुणाला. पण जर सर्व पक्षांनी मिळून केलेला असं दावा या दोन बंधूंनीच केलाय. उद्धव ठाकरेंचाच तो बंधू, रोज सामन्यामध्ये तेच आम्ही वाचतो की सर्वजण एकत्र आले. मग सर्वजण एकत्र आले तर दोघांना मानाचं पान आणि बाकीच्यांना रस्त्यावरचं पान. हा निर्णय कशासाठी, हा ढोंगीपणा कशासाठी, याचाही विचार आपण करायला हवा. आणि या कार्यक्रमातली एक महत्वाची गोष्ट जी सूत्रांकडून माहिती जशी मिळते की भाषण सुद्धा फक्त दोन ठाकरे बंधूंचं होणार. यामध्ये सुरुवातीला राज ठाकरे बोलतील, यानंतर उद्धव ठाकरे बोलतील. पुन्हा एकदा तोच माझा प्रश्न आहे की दोन बंधूंना मानाचं पान आणि इतरांना मात्र अपमान, हे कुठलं धोरण आहे? मग इतर नेत्यांनी, मी तर असं ऐकलं शरद पवार जाणार आहेत. शरद पवार तर केवढे ज्येष्ठ महाराष्ट्रातले नेते, त्यांचे राजकीय मतभेद खूप असतील, असणारच, पण ते ज्येष्ठ नेते आहेत.
दुसरे काँग्रेसचे अध्यक्ष जाणार आहेत, ते एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे हेच सगळे इतर पक्षाचे अन्य काय असतील जातील. या लोकांना जर मान मिळणार नसेल, तर मग त्याच्यामध्ये केवळ दोन बंधूंचं राजकीय गरज होती म्हणून अशा पद्धतीचं करताय. यांना मराठी भाषेबद्दल, इतर सहकारी पक्षाबद्दल, सहकारी पक्षातल्या नेत्यांबद्दल कोणतीही जाणीव नाही, देणं-घेणं नाही. बरं. फक्त मला मला पहा, मला पूजा या पद्धतीचा हा दोघंच जर स्टेजवर असतील, दोघांचीच भाषणं असतील, तर त्याचा अर्थ काढावा लागेल.